महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. रायगड ब्रेकिंग. रायगडच्या कर्जत मतदारसंघातून जिल्हा परिषद परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जाहीर. परिवर्तन विकास आघाडीतून उभाटा आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढणार. शिवसेनेच्या नितीन सावंत यांनी उमेदवारीची पहिली यादी काढत नावे केली जाहीर. नगर परिषद महानगरपालिका निवडणूक नंतर आता येत्या 5 फेब्रुवारीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडते आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेसाठी 59 तर पंचायत समितीसाठी 118 जागांवर ही निवडणूक होणार आहे. यासाठी सर्व पक्ष नेत्यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. रायगडच्या कर्जत मधून 4 जिल्हा परिषद जागांवर लढणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांची घोषणा केली असून त्यांची नावे आणि आरक्षण पुढील प्रमाणे. कळंब मतदारसंघामधून नारायण डामसे, अजितदादांची राष्ट्रवादी अनुसूचित जमाती. कडाव मतदारसंघातून बाबू घारे उभाटा नामाप्र. चौक मतदारसंघातून वैशाली खैर उभाटा अनुसूचित जमाती महिला. आतकरवाडी मतदारसंघातून श्रद्धा साखरे, अजितदादांची राष्ट्रवादी सर्वसाधारण महिला यांचे जिल्हा परिषदेसाठी फायनल उमेदवार असल्याची घोषणा उभाटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी केली. त्यामुळे कर्जत मधील या 4ही विभागातून परिवर्तन विकास आघाडीचे हे उमेदवार फायनल झाल्याने त्यांच्या समोर शिंदे सेनेची लढत होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात भाजप सुद्धा सोबत आल्यास त्यांना एकत्र घेऊन निवडणुका लढवू असा सूर परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी लावला आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल, तसे कर्जत शहरामध्ये परिवर्तन आघाडी केली. तेव्हा प्रत्येक वॉर्डमध्ये एक ना अनेक इच्छुक असतातच ना, आणि ते प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात. पण शेवटीला परिवर्तन आघाडी म्हणून आपल्या एकत्र लढायचं असताना एक जागा कुठेतरी त्यांना कमी कुठेतरी येईल. आम्हाला ते सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही एकत्र तो निर्णय घेतलेला आहे की कुणाच्या मध्ये जरी काही असेल तरी ते न होता एकत्रपणे इलेक्शनला आम्ही समोर जाणार. त्यामुळे असं कुठेही कोणी कुठल्या कार्यकर्ता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा असेल, शिवसेना पक्षाचा असेल, तो कुठेही नाराज होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतमध्ये 2 जिल्हा परिषद आणि खालापूरमध्ये 2 जिल्हा परिषदचे उमेदवार आज आपण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेले आहेत. आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सर्वच उमेदवार त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील आणि तशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी दिली जाईल. कोणकोणते उमेदवार आहेत, कोणाकोणाच्या नावाची घोषणा केलेली काय सांगताय? या ठिकाणी कळंब जिल्हा परिषदेसाठी नारायण डामसे असतील, या ठिकाणी कडाव जिल्हा परिषदेसाठी बाबू घारे असतील, या ठिकाणी चौक जिल्हा परिषदेसाठी विष्णू खैर यांचे मिसेस वैशाली खैर असेल, आत्तरगाव जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी श्रद्धा साखरे, अंकित साखरे यांची या ठिकाणी उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर करण्यात आली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.